जेव्हा जेव्हा हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट आणि सर्वात भयानक खलनायकाची चर्चा होते तेव्हा सर्वात पहिले नाव येते ते ज्येष्ठ आणि दिवंगत अभिनेते अमरीश पुरी यांचे। बॉलिवूडच्या इतिहासात अमरीश पुरी साहेबांसारखा खलनायक दुसरा नाही। अमरीश पुरी अगदी नायकांनाही आपल्या उपस्थितीने उडवून लावायचे। अमरीश पुरी साहेब आपल्या उंच शरीरयष्टी, दमदार आवाज आणि अप्रतिम अभिनयाने सर्वांची मने जिंकत असत। अमरीश पुरी यांना त्यांचा मृत्यू आधीच कळला होता। त्यांचा मुलगा राजीव पुरी याने एका मुलाखतीदरम्यान वडिलांच्या शेवटच्या दिवसांची कहाणी सांगितली होती। अमरीश पुरी हे रक्ताच्या आजाराने त्रस्त होते। फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत राजीव पुरी यांनी त्यांचे वडील अमरीश पुरीबद्दल सांगितले होते की 2003 मध्ये गुड्डू धनोआच्या जाल ट्रॅप या चित्रपटाचे शूटिंग हिमाचल प्रदेशमध्ये सुरू होते। तिथे पापा अमरीश पुरी यांचा अपघात झाला। त्याला खूप गंभीर दुखापत झाली होती। चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर खूप जखमा झाल्या होत्या आणि खूप रक्तही वाहून गेले होते। पप्पांना ताबडतोब दवाखान्यात नेण्यात आले। त्यांना रक्ताची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले। रक्त चढवले गेले, पण त्यादरम्यान काहीतरी चूक झाली कारण यानंतर वडिलांना मायलोडिस्प्लास्टिक सिंड्रोम, रक्ताशी संबंधित आजार झाला। अमरीश पुरी यांना मृत्यूची जाणीव होती। या घटनेनंतर अमरीश पुरी यांना त्यांच्या मृत्यूची जाणीव झाली। राजीवच्या म्हणण्यानुसार हळूहळू त्याच्या वडिलांना अशक्तपणा येऊ लागला। राजीव म्हणाला, पापा खूप घाबरले होते, पण त्यांची इच्छा प्रबळ होती। ते किती बलवान आहे हे त्यांना जगाला दाखवायचे होते। वयाच्या 72व्या वर्षी त्यांच्या शरीरात सर्व काही सुरळीत होऊ शकत नाही हे पापांना चांगलेच माहीत होते। पप्पा म्हणाले की जे व्हायचे ते होईल। अमरीश पुरी यांनी आजारपणातही अनेक चित्रपटांचे शूटिंग केले होते। अमरीश यांच्याकडे शेवटच्या दिवसांपर्यंत कच्ची सडक, मुझसे शादी करोगी, हलचल आणि ऐतराज सारखे चित्रपट होते। राजीवच्या म्हणण्यानुसार आजारी असतानाही त्यांच्या वडिलांनी 2004 पर्यंत या चित्रपटांचे शूटिंग पूर्ण केले होते। नंतर अमरीश पुरी साहेबांना ब्रेन हॅमरेज झाला। त्यानंतर 2005 मध्ये त्यांचे निधन झाले।